पुण्यामध्ये साई समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले साहेबांनी जे ओव्हरहेड्स केबल ज्या बेकायदेशीर पद्धतीने बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर ते काम करतायत आणि अतिक्रमणावर पण ते आज चांगल्या प्रकारे काम करतायत, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि मी त्यांचा सत्कारही करतो। दुसरी गोष्ट, येत्या काळामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं मी दाखवणार आहेत, त्यावर पण भीमाले साहेब कारवाई करतील हा मला विश्वास आहे। 100%। ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद, थँक्यू। आमचे मित्र संतोषजी पंडित गेले अनेक वर्षापासून त्या शहरामध्ये यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी असतो। जे प्रशासन लोकप्रतिनिधींचं लक्ष जात नाही ह्यांचं लक्ष जातं। मग छोटे रस्त्यातले खड्डे असेल, अतिक्रमण असेल, ट्रॅफिकमध्ये इल्लिगलमध्ये पार्क केलेल्या गाड्या असतील, मग लोकप्रतिनिधी असू द्या, पोलीस असू द्या, प्रशासकीय अधिकारी असू द्या, मंडळाचा कार्यकर्ते निर्भीडपणे लोकांच्या समस्या घेऊन जाणारे पंडितांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ह्या ठिकाणी कोणीतरी सांगितलं पाहिजे की ही चूक घडली आहे। आजकाल काय होतं, कोणी चूक सांगत नाही आहे आणि मला असं वाटतं योग्य आहे अशा प्रकारे वावर कोणाचाच नसला पाहिजे, लोकप्रतिनिधी नसला पाहिजे, प्रशासन नसला पाहिजे आणि पत्रकाराचं नसलं पाहिजे। पण एकटे ह्या शहरात पंडितांचं अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष। मग ह्यांच्यामुळेच अनेक गोष्टी लक्षात येतात की ही तर घटना घडली आहे, ह्या ठिकाणी हे घडलं आहे, बोर्ड लागलेत। तर खरंच माझी विनंती आहे की आज तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात, अशा अनेक चुका आमच्यासुद्धा चुका जर असतील तर ते तुम्ही आम्हाला दाखवा, प्रशासनाचं दाखवा, तुमच्या माध्यमातून सोडवण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे। शेवटी म्हटलं जातं की प्रत्येकाला काम करताना चारी अँगलमध्ये बघताना काही अडचणी आल्यात हे कोणीतरी सांगितलं पाहिजे। पण तुम्ही वन मॅन शो आर्मी एकटे अनेक वर्ष, मग तुम्ही निर्भीडपणे कोणालाही न घाबरता ह्या शहरातल्या समस्या मांडतात। असं एकमेव व्यक्तिमत्व आहे पुणेकर पंडित म्हटलं की मी आले त्यांना म्हटलं तुम्ही पंडित आहात का, की इतकी लोकप्रियता तुमची आहे। एखाद्या नगरसेवकाची असणे, आमदाराची असणं, त्याच्यापेक्षा प्रशासनाची असण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती इतक्या चांगल्या प्रकारे जर मला असं वाटतं की शहरातल्या समस्या मांडत असेल तर पुढच्या काळात हे मी तुम्हाला विनंती करतो की ह्या समस्या तुम्ही आम्हाला न भेटता व्हिडिओवर टाका आणि आम्हाला कळल्यावर तात्काळ त्याची कारवाई करण्याचं एक स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून मी करेल। नक्कीच पंडितजी तुम्ही पुढच्या काळात शहरातल्या अनेक विषयावरती जे समस्यावरती विचारण करता, उद्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही चांगलं काम करता, ट्रॅफिकच्या तुमच्या काही योजना असतील ते तुम्ही मला सांगा। एक व्यक्ती सातत्याने एका विषयावरती चर्चा केल्यानंतर आउटपुट निघाला पाहिजे, पण आमच्याकडे अधिकार असताना सांगितलेल्या समस्यावर आउटपुट जर निघाला तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी काम केलं असं वाटेल। नक्कीच छोट्या छोट्या विषयावर तुम्ही एखादी नियमावली केली, एखाद्या गोष्ट तुमच्याकडे असेल हे केलं पाहिजे, तर त्या कमिटीमध्ये सुद्धा आम्ही प्रशासनाला सांगू, ट्रॅफिकशी बोलू, आमच्या आयुक्तांशी बोलू आणि माझा अधिकार वापरून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू। हे पुन्हा आपलं आहे, पुणेकरांची समस्या आपली आहे। पंडितांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। पुढच्या काळात आपल्या समस्या जी येतील त्या नक्कीपणे पूर्ण करण्याचा आमचा निर्धार असणार। ठीक आहे। समाजामध्ये जर राजकारणी कोणी असावा तो असाच असावा जो जनतेच्या समस्या समजून घेईन आणि जाणून घेईन, ना की त्याला विरोधी म्हणून त्याच्यावर ट्रोल करत बसेल। पण एनिवे सर, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। येस, थँक्यू सर, थँक्यू। तुम्ही काही पण सांगा, आम्हाला काय वाटणार नाही, उलट त्या तुमच्या माध्यमातून आम्हाला कळालं ते लगेच आम्ही काय करू, ठीक आहे, इमिजिएटली अंमलबजावणी। आता आम्ही इलिगल केबलचं चालू केलंय, रस्त्यावरचे होर्डिंग काढतोय, अतिक्रमण काढतोय, बेकायदा बांधकाम आहे त्या ठिकाणी करतो। दर स्टँडिंग कमिटीला माझ्या मंगळवारी मीटिंग सुरू झाली तर मीटिंगमध्ये पहिला माझा बटन दाबून प्रश्न असतो, हे होर्डिंग किती पाडले, कारवाई कुठे केली, केबल्सवर काय कारवाई केली, त्याच्यानंतर माझी स्टँडिंग सुरू होते। मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी, पण मला चांगलं काम करायचं, स्वच्छ पुण्यातल्या सगळं स्वच्छ क्लिअर करायचं जी इलिगल गोष्टीत आहे। तर नक्की तुमच्याकडचं पुढच्या काळात तुम्ही फोन जरी केला, माझा नंबर अक्षय, माझा नंबर त्यांना दे आणि मला फोन करा आणि आमच्या चुका काढल्या तर आम्हाला अजिबात राग येणार नाही, तो विश्वास आहे मला। नाही अजिबात नाही, उलट तुमच्यामुळे ते घडलं ना, ते माझ्या मार्गाला लागलं, लाईट लागलं, मी उलट आलेलं तुमचं स्वागत केलं। थँक्यू सर। येस.